छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना व मारहाण, शिवभक्तांना न्याय मिळावा म्हणून शिवसेना शिवभक्तांनी हजारोच्या संख्येत ग्राम केशवनगर येथे रिसोड मालेगाव हायवेवर रास्ता रोको. रिसोड तालुका प्रतिनिधी रामेश्वर सोळंके. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. रिसोड 19-20 फेब्रुवारी 2026 ग्राम चिखला काकड, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापना करण्यावरून शिवप्रेमी यांना मारहाण व पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वाशिम जिल्हा, रिसोड तालुका शिवसेना शिवप्रेमींनी ग्राम चिखला येथे झालेली घटना, शिवभक्तांना व महिलांना झालेली मारहाण, छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना या घटनेच्या तीव्र संतापामुळे दिनांक 23 फेब्रुवारी 2026 ग्राम केशवनगर, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम, रिसोड मालेगाव हायवेवर रास्ता रोको करण्यात आला. शासनाने संपूर्ण घटनेचा तपास करून दोषींना शिक्षा व्हावी, शिवभक्तांना न्याय मिळावा हा लक्ष्य नेतृत्वात घेऊन शिवभक्तांनी आज रिसोड मालेगाव हायवे, ग्राम केशवनगर, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम येथे शिवभक्त हजारोंच्या संख्येत येऊन रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळी शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक श्री रामेश्वर चव्हाण साहेब व त्यांची संपूर्ण टीम घटनास्थळी येऊन संपूर्ण घटनेची माहिती व शिवभक्तांच्या संपूर्ण मागण्या लक्षात घेऊन रास्ता रोको हे आंदोलन वापस घ्यावे अशी विनंती केली. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी रामेश्वर सोळंके तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मागण्यात आमच्या माता भगिनीवर ज्या लोकांनी हल्ला केला, त्याची विटंबना केली, त्या दोषीवर चौकशी करून कार्यवाही करावी अशी आमच्या सर्वांची आजच्या या रस्ता रोको मागणी आहे.